कालच गावावरून आले, तर मला वाटलं शेळ्या मेंढ्या दिसणार नाहीत, आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळच या मेंढ्या दिसत आहेत. वाटतच नाही आहे मी पुण्याला आले. पावसामुळे किती गवत झाले बघू शकता, आणि इथे गवतामुळे ना साप पण येतात, आणि सापामुळे मुंगूस पण येतात. सो साप आणि मुंगूस दोन्ही आहेत इथे. इथे खूप गवत झाले म्हणून हे मेंढ्या इकडे येतात चरायला. या साईडला पण खूप झालेत गवत आणि ते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ते व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात तर मगाशीच झाली आहे व्हिडिओला, तुम्ही बघितलंच. आमच्या इथे मेंढ्या आलेल्या आहेत. आता मगाशी जे दाखवलं ती बॅक साईड होती आणि ही फ्रंट साईड आहे, म्हणजे समोरच्या दाराने सगळं दिसतं. तर इथे तुम्ही बघू शकता की अजिबात गवत नाही, त्यामुळे 5 ते 10 मिनटात लगेच त्या मेंढ्या निघून गेल्या. आणि अंघोळ जस्ट झालीच होती माझी, 11 वाजले होते साधारणतः, आणि त्यामुळे लगेच पूजाही करून घेतली मी. आणि पूजा करून झाल्यानंतर लगेच जेवणाच्या तयारीला लागलो, कारण 11 वाजले होते आणि नाश्ता कधी करणार, त्यामुळे लगेच जेवणाची तयारी इथे सुरू झाली. तर आज जेवणामध्ये 2 डिश करणार होतो. त्याचं रिझन असं की पनीर खायचं होतं बंटीला. बंटी म्हणजे माझा भाऊ. तर त्याला पनीर खायचं होतं, आणि मम्मी आणि पप्पाला पनीर जास्त आवडत नाही, त्यामुळे पनीरची एक वेगळी भाजी करणार होतो, आणि मम्मी आणि पप्पासाठी कारल्याची भाजी करणार होतो. तर ती दोन्ही रेसिपी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. सो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा. आणि आमच्या साईडला म्हणजे नगर साईडला कारल्याची रस्सा भाजी कशी तयार केली जाते त्याच पद्धतीने आज आम्ही रेसिपी तयार करणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर कालच आम्ही गावावरून आलो, तर गावावरून येताना कौडगाव हे एक गाव लागतं. त्या एरियामध्ये किंवा त्या रस्त्यावर बरेच असे शेतकरी आहेत, भाजीपाला घेऊन बसलेले असतात. तर तो भाजीपाला आम्ही दरवेळी येताना घेऊन येतो, कारण गावाला गेलेलो असतो आणि काहीच भाजीपाला घरात नसतो, आणि ताजा ताजा भाजीपाला तिथे भेटतो, त्यामुळं तिथून येतानाच आम्ही भाजीपाला घेऊन येतो. तर इथे आता ही मम्मी पनीर बुर्जीची रेसिपी तयार करत आहेत. तर सर्वात आधी तेलामध्ये मोहरी तडतडू दिली, त्यानंतर कांदा, टमाटो, कढीपत्ता हे सर्व टाकलं, आणि त्यानंतर घरगुती जो मसाला असतो तो, हळद, हे सर्व टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे पनीर घेतो ते पनीरला किसून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पनीर हाताने कुस्करून हे टाकू शकता, पण जास्त प्रेफरन्स मी किसणीने किसून टाकायला जाईन, कारण सेम लेवलचं सेम साईजचं किसून येतं किसणीमुळे, त्याच्यामुळे किसून टाकलेलं कधीही चांगलं. सो इथे मम्मी आता किसणीनेच पनीर किसून घेणार आहे, आणि आपली ही पनीर बुर्जी आपण तयार करणार आहोत. अजून एक म्हणजे याच पनीरच्या बुर्जीमध्ये थोड्याशा क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करून जर थोडीशी ग्रेव्ही केली, आणि वरून कोथिंबीर ॲड करून छान धना पावडर किंवा मॅगी मसाला टाकूनही तुम्ही जर अशी रस्सा पनीरची भाजी अशी तयार करू शकता. तर हा सेकंड ऑप्शन आहे, पण साधी सिंपल आपली पनीर बुर्जी आम्ही इथे तयार करणार आहोत, रस्साची वगैरे काही करणार नाही आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, आणि तुम्हाला जर आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुम्ही पनीर बुर्जी कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे चवीपुरतं मीठ ॲड करून चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, आणि कोथिंबीर स्प्रिंकल करून आपली ही पनीर बुर्जी तयार झालेली आहे.
जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलं की आज 2 रेसिपी होणार आहेत घरामध्ये. त्याचं रिझनही तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्ही ते स्किप केलं असेल तर परत रिटर्न व्हिडिओ स्टार्टिंगपासून नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लवकरच समजेल. तर आता इथे मी कारलं कट करून घेत आहे आणि एका साईडला मम्मी चपात्या करत आहे, कारण 12-12:30 होत आले होते. आता इथे कारल्याची थोडीशी रस्सा भाजी करणार आहोत, जसं आमच्या गावाला करतात आणि आम्हीही नेहमी अशाच पद्धतीने तयार करतो. तर इथे मी सेंटरला असं थोडंसं कट करत आहे आणि कारलं मीडियम साईजचं आहे, तर 2 ते 3 अशामधून फोडीही करून घेत आहे, कारण यामध्ये कट केलेल्या भागामध्ये आपल्याला मीठ आणि हळद मिक्स करून टाकायचं आहे आणि हे कारलं आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे. त्यामुळे ही सगळं प्रिपरेशन मी पहिलंच करून ठेवत आहे, जेणेकरून फास्ट आपली कारल्याची भाजी तयार होईल. कारले कट करून झाल्यानंतर मी इथे हळद आणि मीठ घेतलं आणि कट केलेल्या भागामध्ये हळद आणि मीठचं हे मिश्रण टाकणार आहे आणि 10 ते 15 मिनटं चांगलं सेट होण्यासाठी ठेवणार आहे. आता सेट व्हायला ठेवेपर्यंत मम्मीच्या इथे चपात्याही तयार झालेल्या होत्या, आपली पनीर बुर्जीही तयार झालेली होती. त्यामुळे मी लगेच जेवायला बसणार होते, कारण भूक लागलेली होती. आणि इथे मी प्लेटिंगही करून घेतलं आणि थोडासा जाम घेतला, कारण बरेच दिवस झाले होते मी जाम खाल्ला नव्हता. इथं हा मिक्स फ्रूट्सचा जाम घेतलेला आहे. 1 चमचा जाम घेतला, पनीर बुर्जी घेतली, 1 चपाती घेतली तूप लावलेली आणि तीच मी आता इथे खात आहे. 1 नंबर पनीर बुर्जी खाल्लेली होती, बऱ्याच दिवसाने खाल्ल्यामुळे कदाचित जास्त टेस्टी लागत असेल, पण तशी ही टेस्ट बरीच चांगली होती या पनीर बुर्जीची. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझं जेवण होईपर्यंत कारले चांगले सेट झाले आणि इथे पलीकडच्या साईडला कढईमध्ये मी पाणी टाकून कारले हे शिजायला ठेवले आणि इकडे भाकरीच्या तव्यावर भाकर झाल्यानंतर तेलामध्ये शेंगदाणे चांगले तळून घेत आहे, कारण आपल्याला हे वाटणामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे चांगले शेंगदाणे तळून झाल्यानंतर इथे मी 7 ते 8 बारीक कांदे होते, त्यामुळे 7 ते 8 कांदे घेतले, उभे कापून घेतले आणि त्याच तेलामध्ये हे चांगले भाजून घेणार आहे, चांगले तळून घेणार आहे. आता इथे 7 ते 8 कांदे घेतलेत मी, कारण ते छोटे होते म्हणून. तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर 1 किंवा 2 कांदा इनफ आहे. तर कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडेसे इथे 4 ते 5 अशा मिरच्याही ॲड करायच्या आहेत, जेणेकरून भाजी अशी झणझणीत होईल, कारण आमच्या साईडला भरपूर झणझणीत असं खातात, तिखट लागतं सगळ्यांना. सो इथे मिरच्याही ॲड केल्या आणि चांगलं असं ब्राऊन कलर येईपर्यंत, थोडंसं काळं होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे.
कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून थोडंसं खोबरं ॲड करून चांगलं मिश्रण वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये शेंगदाणे जे आपण तळले होते तेही ॲड करायचे आहेत आणि तेही वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये असं मिश्रण तयार करायचं आहे. आता पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये हे मिश्रण ॲड करायचं आहे आणि चांगलं परतवून द्यायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि जो आपण घरगुती तयार केलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते मसाला ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट फक्त तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून द्यायचा आहे. आता इथे आपले कारले चांगले शिजलेले होते आणि तव्यावरही आपलं थोडंसं तेल राहिलं होतं, त्यामुळे ते शिजलेले कारले तव्यावर तसेच ठेवले जेणेकरून तव्यावरचं तेल वाया जाणार नाही म्हणून. सो इथे तव्यावरचे जे कारले ठेवले होते तेही या टोपामध्ये ॲड केले आणि चांगलं परतवून घेतलं आणि जे भांड्याला लागलेलं वाटण होतं त्या वाटणामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि तेच पाणी आपण या रश्श्यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त रस्सा तयार करायचा नाही आहे, अंगापुरता रस्सा तयार करायचा आहे. कारल्याच्या भाजीचा जो रस्सा असतो तो एकदम पातळ नसतो, थोडासा थिक असतो आणि थोडासा तिखट असतो जेणेकरून कारलं आपलं झणझणीत लागेल आणि कडू लागणार नाही, कारण आपण भरपूर क्वांटिटीमध्ये मीठ ॲड करून त्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे एक 5 ते 10 मिनटामध्येच उकळी येते आणि चांगलं कारलं शिजतंही आणि टेस्टलाही एक नंबर लागतं. सो आपली ही कारल्याची भाजीही इथे तयार झालेली आहे. तर दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला जसं की सांगितलंच की कालच आम्ही गावावरून आलोत आणि येताना काही भाजीपाला घेऊन आलो होतो. तर आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये पहिल्यांदाच मी हे असे खजूर बघितले होते. तर या खजूरची टेस्ट अशी तुरट लागते. फर्स्ट टाईम बघितले आणि मी फर्स्ट टाईम खाल्ले होते. सो मला याची टेस्ट ही खूप आवडली. सो गाडीमध्ये बसल्या मी भरपूर खाल्ले आणि संपलेही. मोजून 3 ते 4 फक्त खजूर राहिले होते. तेच आता इथे मी स्टोअर करून ठेवत आहे. तुम्ही बघू शकता कढीपत्ता आणि लिंबू, हे घरचे लिंबू आणि कढीपत्ता आहे. आता तेही स्टोअर करून ठेवणार आहे. तर भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर, मिरची, भोपळा, गवार हे सगळं काही आणलं होतं आणि फ्रूट्समध्ये आम्ही डाळिंब घेऊन आलोत, कारण ताजे डाळिंब होते आणि लाल डाळिंब होते, त्यामुळे आम्ही डाळिंब घेऊन आलोत आणि सोबतच हे कच्चे असे टमाटे होते तर तेही घेऊन आलोत आम्ही. आणि मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी माझ्या भावाच्या घरी गेले होते. त्यांच्या इथे केळीचे झाडं आहेत, तर तिथे केळीचं फूल होतं पडलेलं, तर मी ते घेऊन आले, कारण याची बरीच रेसिपी मी बघितली आहे अदर व्हिडिओजमध्ये की केळीच्या फुलाची भजी करतात, भाजी करतात आणि सुकी भाजी करतात, रस्सा भाजी करतात. सो मला ही रेसिपी ट्राय करायची होती, एकदा टेस्ट करायची होती की एक्झॅक्टली भाजी कशी लागते. सो मी हे फूल घेऊन आलेले आहे. तर याची जेव्हा मी रेसिपी करेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअरच करेल आणि बघू मी रेसिपी तयार करते, हे फूल चांगलं आहे की नाही हेही मला अजून चेक करायचं आहे. तर सगळं काही भाजीपाला बाहेर काढून झाल्यानंतर इथे मी आता कोथिंबीर निवडायला घेत आहे. कोथिंबीर मी नेहमी कपड्यामध्येच बांधून ठेवते. एखादा छोटा रुमाल असेल कॉटनचा तर त्यामध्येच रॅप करून ठेवते, जेणेकरून पाणी सुटणार नाही फ्रीजमध्ये आणि कोथिंबीर ही जास्त काळ टिकून राहील. त्यानंतर मिरच्या निवडतानाही त्याचे जे देठं आहेत तेही मी काढून ठेवते, जेणेकरून पटपट आपल्याला भाजी करताना मिरच्या घेता येतील. तर तुम्ही तुमचा सगळा भाजीपाला कसा स्टोअर करून ठेवता, देठं काढता की नाही, कोथिंबीर कुठे रॅप करून ठेवता, पिशवीत ठेवता का, कॅरी बॅगमध्ये ठेवता का, हे सगळं कमेंटमध्ये मला सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, नवनवीन गोष्टीसाठी, डेली रुटीनसाठी, डेली ब्लॉगसाठी आणि काही प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीजही तुमच्यासोबत मी शेअर करत असते, सो तेही बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता मी मिरच्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत, कोथिंबीर वेगळी ठेवलेली आहे आणि कढीपत्ता आहे तो काचेच्या बरणीमध्ये मी स्टोअर करून ठेवलेला आहे आणि हे जे लिंबू आहेत तेही मी धुणार आहे, सुकवणार आहे आणि त्यानंतरच मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत. इथे मी गवारचे 2 सेक्शन केले आहेत, एक फ्राय करण्यासाठी आणि एक चटणीसाठी वेगवेगळे
काढून ठेवलेले आहेत. चटणीसाठी थोडीशी जाड गवार असते ती एका प्लेटमध्ये ठेवली आहे आणि जी बारीक गवार आहे, कवळी गवार आहे, ती फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये वेगळी काढून ठेवलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटोचं सेक्शन ही फ्रीजमध्ये वेगळं अरेंज करून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे सगळं काही मी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवलेलंच आहे. तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये डबेही आहेत. त्या एका डब्यामध्ये लसूण आहे, अद्रक आहे आणि अजून बरंच काही सामान आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी. तोपर्यंत सगळ्यांना बाय.